नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण करणार आहे छान असा राजमा मसाला। राजमा मसाल्याची रेसिपी आपण बघणार आहे आज, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा। चला बघूया रेसिपी। राजमा मसाला करण्यासाठी मी 1 वाटी राजमा घेतला आहे। हा आपल्याला रात्री भिजू घालायचा आहे। छान 7 ते 8 तास आपल्याला राजमा भिजवून घ्यायचा आहे। जर आपल्याला रात्रीच्या जेवणासाठी राजमा मसाला करायचा असेल तर सकाळी भिजू घालायचा आणि रात्री आपण जेवणासाठी करू शकतो। मी हा रात्रभर भिजवून घेणार आहे। छान त्याला धुवून घेतले आणि आता आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे पाणी टाकून। सकाळी बघा छान भिजले, आपला फुललाय राजमा, छान पाण्यामध्ये छान फुलतो तो, छान भिजलाय। आणि आता आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे। राजमा भिजवताना जे पाणी घातलं होतं मी ते काढून टाकले। आता फ्रेश असं पाणी त्यामध्ये टाकून घेतले आणि त्यामध्ये आता आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे। त्यामध्ये मी घेतले दालचिनी, तेजपत्ता, स्टार फूल, 3 मिरे आणि 3 लवंग। ह्या मसाल्यांचा छान फ्लेवर उतरतो आपल्या राजम्यामध्ये आणि त्याचबरोबर राजम्यासाठी छान चव यावी म्हणून थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकून घेतले। आणि आता आपल्याला याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या। मी हा डबा कुकरमध्ये ठेवून घेते, कुकरचा झाकण लावून आपण आता याच्या शिट्ट्या करून घेऊ। याचप्रमाणे 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला छान राजमा शिजेपर्यंत। आणि राजम्याला लागणारा मसाला आपण आता बघूया। त्यासाठी मी घेतलाय कांदा, टमाटर, लसूण पाकळ्या घेतल्यात, 2 मिरच्या चिरून घेतल्यात आणि अद्रकचे तुकडे करून घेतलेत। आता हे कच्चंच मी घेतलंय सगळं। हे सगळं आता मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे। टमाटर असल्यामुळे ती पेस्ट छान होते, त्यामुळे पाणी न टाकता मी हे वाटून घेतले। छान पेस्ट आपली तयार झाली बघा। आता आपल्याला फोडणी तर करून घ्यायची आहे। त्यासाठी मी कढई तापायला ठेवली। कढई तापल्यानंतर त्यामध्ये तेल टाकून घ्यायचे। त्यामध्ये आता आपल्याला जिरे टाकायचे आहेत, छान फुलू द्यायचे ते जिरे। त्यानंतर आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ते टाकून घ्यायचे। आता आपण हा सगळा मसाला कच्चा काढून घेतलाय। कांदा, टोमॅटो वगैरे सगळं, मिरची, अद्रक सगळं कच्चं असल्यामुळे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला आता याला शिजवून घ्यायचं आहे वाटणाला। या मिक्सरच्या भांड्यामध्ये जो उरलेला मसाला असतो त्यामध्येच थोडंसं पाणी टाकून ते पाणी मी या मसाल्यामध्ये टाकून घेतलं आहे। आता याला आपण छान शिजू द्यायचं आहे। ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आपण आता। खूप छान चव येते कोथिंबीरीमुळे। याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण शिजवून घेऊ। यामध्ये बटर टाकायचं आहे थोडंसं, 1 चमचा। छान राजम्याला चव येते बटरमुळे, छान बटरी टेस्ट येते छान। आता आपण राजमा शिजलाय का ते चेक करून घेऊ। राजमा छान गाळ शिजायला पाहिजे। बघा आपला राजमा छान शिजलाय। जर राजमा शिजला नसेल तर त्याला परत कुकरमध्ये ठेवून त्याच्या 2 शिट्ट्या परत करून घ्यायच्या। पण 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये भिजलेला असल्यामुळे राजमा शिजून जातो तसा। आता आपण फोडणीमध्ये छान मसाले टाकून घेऊ। त्यामध्ये मी टाकले लाल तिखट, त्यानंतर काळा मसाला, तुमच्याकडे राजमा मसाला असेल तुम्ही तोही वापरू शकता। त्यानंतर धने पावडर टाकायची आणि हळद पावडर टाकून घ्यायची आपल्याला। आता आपण हे सगळे मसाले या वाटणामध्ये छान मिक्स करून घेऊ। छान परतून घ्यायचे आपल्याला हे मसाले। त्यानंतर मी जो राजमा शिजवून घेतला होता, शिजवताना त्यामध्ये जे मी काळी मिरी, लवंग, तमालपत्र, दालचिनी आणि स्टारफूल टाकून घेतलं होतं ते मी त्यातनं काढून घेतले आणि त्यातलं जास्तीचं पाणी पण मी काढून घेतले। ते बघा मी ते मसाले सगळे काढून घेतले, ठेवलेत तरी चालतील पण मी काढून घेतलेत ते मसाले सगळे। आणि आता आपण तो शिजलेला राजमा ह्या फोडणीमध्ये टाकून घेऊ। आता आपल्याला जर खूप अशी दाटसर भाजी हवी असेल तर पाणी कमी टाकायचं, पण मी थोडीशी पातळसर करत असल्यामुळे मी अजून थोडंसं पाणी यामध्ये टाकून घेणार आहे। आपण जो राजमा शिजवून घेताना जे पाणी वापरलं होतं तेच पाणी मी आता इथे याच्यामध्ये टाकून घेणार आहे, कारण भातासोबत पण ही भाजी खूप छान लागते। प्लेन भातासोबत पण ही भाजी खूप छान लागते, त्यामुळे मी थोडीशी पातळसर ही भाजी करून घेणार आहे। तुम्ही फक्त पोळीसोबत खायची असेल दाटसर केली तरी चालेल।
अंगापुरतंच पाणी टाकून घ्यायचं, मग छान दाटसर अशी भाजी तयार होते. मी थोडीशी पातळसर करत असल्यामुळे पाणी टाकून घेतलं याच्यामध्ये थोडं अजून. आपल्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे. कोथिंबीर टाकून घ्यायची त्यामध्ये आता थोडी अजून. छान कलर आला आहे बघा आपल्या भाजीला. यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्याला छान 4 ते 5 मिनटं शिजू द्यायचं आहे. उकळी काढून घ्यायची आणि 4 ते 5 मिनटं शिजून घेऊ आपण आता याला छान. बघा छान शिजली आपली भाजी. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. छान असा राजमा मसाला आपला आता रेडी आहे. पोळीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत आपण हा राजमा मसाला खाऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. रेसिपीज तुम्हाला आवडतात का ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. वरून थोडी छान त्यामध्ये कोथिंबीर घातली हिरवीगार. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.